जपे राम राम जपे राम राम हरे राम मन जपे राम राम मन जपे मज भीक द्यावी दिना मज भीक द्यावी मज भीक
मला
सद्गुरु रामजी महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण जी महाराज, वेंकटेश्वर भगवान प्रभु, सद्गुरु हरि महाराज। करी हे जे काम मनाचे राम राम, करी हे जे काम मनाचे राम राम, लागो आजी छंदा मना गोविंद गोविंद, तुका म्हणी म्हणा लागो छंद मना गोविंद गोविंद, चंद्र नीलांबोधाव जगन्निहितपाणि मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरं रंजनेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावत्न्य जीवोद्धरारतावतारं कलङ्गङ्गतेजोदिकामौलिवक्त्रं, फलानीशवादापणदार्हदक्षं समाधिस्थमरुतिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति, गंगा विशुद्धं मितपादस्पर्शं, सर्वविष्टितं चिन्तितं पुण्यस्थानं, सरारेस्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि विरागिरि योगिराजं। तपोज्ञाननिवारणभक्ति स्वरूपं सदा लालनकरं साधुसंन्यासयोगं, मुखे यस्य भाषाशरणनिधिं, नमो नारायणं ब्रह्मस्वरूपं, संसारज्ञानविदाय भक्तिं विलोकितोयेन समाधि राजा, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं, शरदि समाधाने परब्रह्मस्वरूपे, वासरापीठे सरस्वती नमोस्तुते, जयाञ्जय गिरियास्मरणं होय सकल विघ्नजनिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ती नमस्कारो आता अष्टसिद्धी नवनिधी घेता, असवरी जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी, जय जय बोलो हनुमान की, आए हनुमंत आए हनुमंत
म्हणा गोविंद गोविंद. अधिष्ठान दैवत भगवान प्रभू रामचंद्रजींच्या चरणी साष्टांग प्रणाम. भगवान श्री संकटेश्वराच्या चरणी साष्टांग प्रणाम. भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, श्री संत सद्गुरु रामजी माऊली महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, श्री संत सद्गुरु रामजी माऊली महाराज भजनी मंडळ, श्री क्षेत्र निवरगाव, गुणीजनांची सर्व मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी श्रद्धेला वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी, महाराष्ट्र भूषण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा स्वतःच्या मनाला उपदेश करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल भगवान प्रभू रामचंद्रजींच्या पवित्र दरबारामध्ये गुढीपाडवा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदामध्ये आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान श्री संकटेश्वराच्या असीम कृपेने भगवान प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये परमपूजनीय राम लखनदासजी स्वामी महाराज यांच्या सुंदर अशा गोड मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य दिव्य महोत्सव व्यासपीठ चालक हरिभक्ती परायण पूजनीय जगन्नाथजी महाराज वर्गे, श्री विठ्ठल आश्रम, जागमाता गंगापूर आजचा उत्सवाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा यांच्या सर्वांचा दर्शनाचा योग ज्यांच्या प्रेमस्तवाला श्री सद्गुरु रामजी माऊली महाराज भजनी मंडळ, श्री क्षेत्र निवरगाव मार्गदर्शक भजनी मंडळातील सर्व सदस्यांचे प्रेम, सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं हरिभक्ती परायण भजन सम्राट सुधाकरजी महाराज वागतुऱ्या, त्याचबरोबर भजन सम्राट हरिभक्ती परायण अशोकजी महाराज सूर्यवंशी भाऊ या सर्वांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. सेवेकरता आग्रह होतोय. गेली 12 ते 15 वर्ष झाले निवरगावकरांचं व्यक्तिशा माझ्यावर खूप प्रेम आहे. प्रारंभीच्या कालावधीपासून ते आजपर्यंत हे प्रेम टिकून आहे. काही गावांमध्ये वर्षभरातून एकदा जाणं होतं, ते परत जाणंही होतं. महाराष्ट्रात काही गाव असे की ते एकदाच म्हणतात, पुढच्या वर्षी म्हणतात, मागच्या वर्षी जे झाले ते ना घेऊ आता दुसरे बाबा पहा. काही गावांमध्ये वर्षातून एकदा जाणं होतं, काही गावांमधून वर्षातून 2दा जाणं होतं, काही गावांमधून प्रत्येक महिन्याला जाणं होतं, काही गावांमध्ये प्रत्येक आठवड्याला जाणं होतं. तसं नेवरगावमध्ये मला प्रत्येक दिवशी आल्यासारखं वाटतं, कारण हे नेवरगावकरांचं 12 वर्ष झाले, 12 ते 15 वर्ष झाले या मंडळींनी जिव्हाळा जपलेला आहे. आणि माझ्या व्यस्ततेमुळे कधी कधी येणं होत नाही, तो भाग मी मान्य करतो, माफी मागतो. खूप प्रेम आहे. भरत भाऊचा तर डीपीलाच मी 12 वर्ष झाले, अजून तो डीपीच बदलला नाही. भरत भाऊ कळमकर आहे. ही सर्व तरुण मित्रमंडळ, आमचे जिल्हा डॉक्टर बाबासाहेबजी भाकरे या सर्वांचा आग्रह आणि प्रेम, श्यामकाका वने, बापू दादा आगाडे, गजानन दादा आहे आणि कृष्णा उमेश राव, मृदंगाचार्य, मृदंगाचे महामेरू, आपल्या परिसराचं गंगापूर तालुक्याचं वैभव, ज्यांच्या मृदंगामध्ये ज्यांच्या हातामध्ये एक नजाकत आहे, खूप आवडीचा आणि गोड मृदंग आणि मृदंगाची सेवा हरिभक्ती परायण मृदंगवणी अविनाथजी महाराज पाटील दादांना सुद्धा वंदन आहे. तुषार दादाचा सुंदर साऊंड आहे, गोर सरकार, त्याचंही माझ्यावर फार प्रेम आहे. त्याच्या ग्रुपला कायम झळकत असतात रंधाळे म्हणून.
तुषार दादालाही धन्यवाद आहे. आपण सर्वजण मला वंदनीय आदरणीय मधुकरजी वालतुरे सर, हार्मोनियमवर विलास दादा आणि आजची कीर्तन सौजन्यदाते आदरणीय माजी सरपंच अर्जुन दादा वालतुरे पाटील, त्यांच्याकडे संत भोजन फार जोरात झाले. त्यालाही धन्यवाद. ईश्वर भाऊ चोपदार, सर्व मंडळी, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळ, आपल्या सगळ्यांना श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी स्वतःच्या मनाला काम सांगितलं. आज महाराजांनी मनाला काम सांगितलं, याच्या अगोदर मन कामात नव्हतं का? आजच महाराज काम सांगतात, या अभंगामध्ये काम सांगतात. याच्या अगोदर महाराजांचं मन कोणत्या कामात होतं? आज राम राम असा जप कर म्हणतात, अगोदर कोणत्या कामात होते? तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची 42 वर्षाची कारकीर्दमध्ये 21 वर्ष प्रापंचिक काम आणि उरलेलं 21 वर्ष पारमार्थिक काम, असे दोन विभाग. जगद्गुरूंनी जो गाथा लिहिला, त्या गाथ्यामध्ये प्रापंचिक व्यापाचा अनुभव नोंदला गेला. तुका म्हणे सारोनी मज महाराज म्हणतात, मी स्वतः अनुभव घेऊन मग सांगणार. अनुभवी आले अनुभव जगाला दिला. याचा अगोदर जे आज काम सांगतायत, त्याच्या अगोदर महाराजांनी प्रापंचिक व्याप पाहिला, असा निष्कर्ष आपण काढूया. जगद्गुरूंचा पारमार्थातला अनुभव हा तुमच्या माझ्यासारखा एक जन्माचा नाही किंवा 2 जन्माचा नाही. तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे भजन केलं, हे जवळजवळ 4 युगांचे, कृत, त्रेत, द्वापार, कली, 4 युग भजन. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं, आणि त्यांनी स्वतः भजन केलं.
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळचा इथून या. आणि नामदेवरायांची भक्ती चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. हो, 4 युगांची भक्ती आहे. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जायची. बरोबर, 4 युगांची भक्ती, आपलं 1 युगाची भक्ती, आपली 1 जन्माची भक्ती. बरोबर, त्यातही आपलं पूर्ण जन्म भजन घडतं का? 100 वर्ष कट टू कट भजन केलं पटक्यात असं होतंय. भजनातलं आपलं आयुष्य हे फार थोडं, बोटावर मोजणीत आयुष्य. माळ घातली तिथून भजनाला सुरुवात झाली, आपलं थोडं आयुष्य म्हणजे आपला अनुभव थोडा. आपल्या आयुष्याच्या मर्यादेत धरलं 100 वर्षाचं आयुष्य, त्यात 50 गेले झोपेत, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, 50 गेले, किती राहिले? 50. त्याच 20 वर्ष गेले शिक्षण घेणं, किती राहिले? 50 मधले 20 गेले 30. 30 मधले 5 वर्ष गेले आजारपणात, किती राहिले? 25. 25 मधले 3 वर्ष कोरोनात गेले, किती राहिले? 22. 22 मधले 2-1 वर्ष लग्न कार्य खाण्यात गेले, किती राहिले? 20 वर्ष. 20 किती राहिले? 20 राहिले. बरोबर. 20 मधले सुद्धा अजून 7-8 वर्ष असेच जरा इकडे तिकडे फिरणं. त्याच्यात वार्धक्यामध्ये 10 वर्ष झाला, किती राहिले? 10. काय भजनासी क्षणभंगुर नाही. आजचा दिवस आपला काय अनुभव, किती आयुष्य आपलं भजनातलं. बालवई अनुभव थोडा. माझ्या जगद्गुरूंचा अनुभव मोठा. प्रस्तावनेतला पहिला विचार. दुसरा विचार, 21 वर्ष प्रपंच पाहताना जगद्गुरूंचं अंतःकरण भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालं. आणि उमेश दादा हे जगद्गुरूंचं अंतःकरण देवाला म्हणू लागलं, देवा मी भजना करता येणार होतो असं बोललोय, अनुभव घेतला आता मला तुम्हाला भेटायचंय. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ, तेव्हा मला तुला भेटायचंच, काही झालं तरी. आणि मला देवापर्यंत येण्याकरता अगोदर सद्गुरू महाराजांची भेट होणं गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला, देव स्वतः बरोबर आहे तरी म्हणतात तुला आत्मज्ञानाकरता संतांकडे जावं लागेल, तेव्हा माझं यथार्थ ज्ञान तुला होईल. विश्वरूप दर्शन, विश्वामध्ये मी व्याप्त आहे याची प्रचिती संतांकडे गेल्यानंतरच तुला होईल. तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्नेन उपदेशं
हरपले आपण ते पावे, तरी संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा ते ज्ञान पैरा जरी मनी आती तरी संता सर्वश्रीची मग भगवंताचे यथार्थ स्वरूप कळेल. भगवंत तसे करणार नाहीत. हरिप्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते. आता जगद्गुरूंनी विनंती केली, मला माझे सद्गुरू भेटले पाहिजे. भेटी लागी अभंगाचा दरवाजा येथे. आता प्रस्तावनेत सगळे बरोबर होता. पण जगद्गुरूंना ज्यावेळी अंतःकरणापासून देवाच्या भेटीविषयी तळमळ वाटली, त्याच रात्री बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला. सत्यगुरु राय कृपा माझे केले परिणाम झाला अनुग्रह. स्वप्न सत्य मानलं. आपण स्वप्न खरं मानलं खोटं. आपल्याला जर नामदेव बाबा रात्री मला 1 कोटीची लॉटरी लागली, आज रात्री स्वप्नात जर 1 कोटीची लॉटरी लागली, कीर्तनात आकडे कमी काय बोलायचे, वचनात काय दरिद्र असं 1 कोटीची लॉटरी लागली, मग ती उद्या खरी होईल का खोटी? खोटीचे ना. उलट घरच्यांचे बोलणे घ्यायचं काय नाही. 1 कोटीची लॉटरी लागली. ज्ञानदेव म्हणे, पाहता पहिले स्वप्नीचे चैले जाईल. स्वप्नातली सत्ता ही प्रातिभाषिक सत्ता आणि डोळ्यासमोरची व्यावहारिक सत्ता ही वास्तविक सत्ता. सर जर स्वप्नात ताण लागली तर प्रत्यक्षातलं पाण्याची बॉटल जवळ असून सुद्धा ती ताण लागत नाही. स्वप्नातली ताण स्वप्नातलं पाणी, प्रत्यक्षातली ताण प्रत्यक्षातलं पाणी. स्वप्नातला अनुग्रह तो स्वप्नातलाच ना. महाराजांनी सत्य मानला. त्याचं कारण भजनाचे पूर्वाश्रमीचे जे संस्कार होते 4 युगांचे, त्याचा उदय व्हायचा होता, त्याचा जन्म व्हायचा होता. आणि तो भाग्याचा उदय भले स्वप्नात का होईना, मला देवाला भेटायचं याचा. मग तो ठेवा स्वप्नात उदयाला आला तरी महाराजांनी तो सत्य मानला. त्याचं कारण तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. आणि मग महाराज बोलायला लागले, पूजा Who's
भारला अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला हो संपुष्ट हे हृदय करुणी पोटी हृदयामध्ये जे साठवलेलं होतं त्याचा उदय झाला. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला. आणि बस त्याच दिवशी महाराजांनी पहाटे लगेच नित्याने आटोपला, देवपूजा आटोपली आणि आता भजन सुरू करायचे. भजनातले शिरोमणी कोण? गावातलं प्रमुख अधिष्ठान माझे हनुमानजी महाराज. या जगातले सगळ्यात सर्वोच्च परमोच्च शिखरावर पोहोचलेले भजनातले शिरोमणी की ज्यांचं भजन आजही सुरू आहे. हनुमानजी महाराजांकडे आले. शरण शरण हनुमंता रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास बटा. माझ्या हनुमानजी महाराजांचं भजन चालूच होतं. श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जगद्गुरु बोलतात, हो देवा अहो ऐकता का? हनुमानजी महाराजांचं अजिबात लक्ष नाही. आपल्या भजनाची तल्लीन होणारे महाराज कोणी या दर्शन घ्या, कोणी तेल वाहा, कोणी शेंदूर भोगा, कोणी रुईचा मला हार घाला. हनुमानजी महाराजांचं लक्ष नाही. आपल्या मस्तीमध्ये हो भजन जगद्गुरूंना ही प्रेरणा मिळाली. एवढं मन देवाच्या नामामध्ये एकरूप झालंय. स्वतःच्या मनाला तर दृश्य दाखवलं बा. स्वतःच्या मनाला जगद्गुरु म्हणू लागले, बस तुला आजपासून आता माझ्या हनुमानजी महाराजांनी जे काम सुरू ठेवलंय ना तेच काम करायचंय. कोणतं? अभंगाचं मनालाच का काम सांगतात, बाकीच्या इंद्रियांना का सांगत नाही. करी हेची काम. डोळे जपा राम राम, डोळे जपा राम राम, कान जपा राम राम, हात जपा राम राम, बाकी नाही, फक्त मन. कारण पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय या सर्वांचा राजा जर कोण असेल, प्रमुख जर कोण असेल तर मन. विठ्ठला विठ्ठला
द्यायचा असेल तर बाकीच्या सदस्यापेक्षा आपण म्हणतो कुटुंब प्रमुखाबरोबर मी बोलतो डायरेक्ट, म्हणजे बाकीच्यांबरोबर नाही बोललं तरी चालतं. एक प्रमुखाला कळालं ना की बस सगळ्यांना समजलं, मनाला सांगितलं. कारण संपूर्ण आयुष्याचा निष्कर्ष लावणारं मन, मोक्ष का बंधन ठरवणारं मन, गती का अधोगती ठरवणारं मन, या मनावर सगळे निर्णय लागतात. तुम्ही आत्ता मनाला तपासा, निर्णय लागतात. इतकं वेगाने धावतं. तुम्ही आत्ता मनाला सांगा, हे मना जाय बरं घरी, गेलं. हे मना जाय बरं खळेत, जाय बरं कांदीत चाळ पाहायला, गेलं. हे मना जाय बरं गंगापूरला, गेलं. जाय बरं छत्रपती संभाजीनगरला, गेलं. जाय बरं IPL ची मॅच पाहायला, गेलं. बहु चंचल चपळ जाता येता कोणाला गेले. मनाची प्रसन्नता, मानसशास्त्रातलं वाक्य आहे, मनाची प्रसन्नता ही जीवनाची प्रसन्नता दर्शवते. बरोबर? ज्याचं मन प्रसन्न त्याचं जीवनच प्रसन्न. म्हणून तर संतांचा आग्रह आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षाचा सुख समाधान. प्रसन्न असा, मन प्रसन्न असा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ऊर्ध्वगती करतात, एक मोलाचा उपदेश करतात. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वं न संशयः. अर्जुना, तुला निसंशयरित्या ऊर्ध्वगती मिळेल. फक्त एक कर, भजन करताना साधना करताना नैवेद्य दाखवताना तुझं मन मला दे, बाकी नको. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आपण देवा करता येतो माणूस, बरोबर? मंदिरात कोणा करता येतो? देवा करता येतो. श्रीफळ कोणाला घेतो? आपल्याला घेतो का देवाला? श्रीफळ देवाला. पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा? पाण्याचा. श्रीफळ आणल्यावर फोडतो, देवाला फोडतो का आपल्याला फोडतो? देवाला. फोडल्यावर देवाला किती देतो? 5 तुकडे, बरोबर? बरं, त्याच्यात गंमत अशी, श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग कोणला? देवा. शाबास. चांगला निघाला तर मला गावला, आणि खराब निघाला त्याला पावला, विठाला. भगवंताची अपेक्षा काय की आपल्या मनस्थितीनं, आपल्या सत्सद विवेक बुद्धीनं जी साधना घडेल ती देवापर्यंत पोहोचावी. म्हणून मनाला काम सांगतायत, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं कर्तुमस्नामि प्रयतात्मनः. भगवंताची अपेक्षा की तुम्ही माझ्यापर्यंत या, पण मन आणि बुद्धीसह या. मन हर हर ईश्वर,
देवाला आपलं मन द्या, तरी हेची काम मनासाठी राम राम. चला आता माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजींच राम नाम का, बाकी दुसरंच कुणाचं नको. का बरं? राम नामामध्ये अशी काही ताकद आहे. बरं, एकाला राम नव्हतं म्हणतात, या जगात एक पाठ्य असा होता, त्याला रामच म्हणता येत नव्हतं. त्याला म्हणे तू मरा मन म्हण, काय हरकत नाही. देवर्षी नारदांचं अंतःकरण किती पवित्र आहे पहा. देवर्षींना वाल्या कोळी बांधून ठेवतो, मारायला लागतो. एखाद्याचा उद्धार करायचा असेल तर पहा महात्म्यांचं अंतःकरण काय असतं. हो, जगाला ज्याने दूर केलं, साधूची व्याख्या सांगू तुम्हाला. जगाला ज्याने दूर केलं, जगाने ज्याला दूर केलं, तो एकदम अलिप्त आहे, जगापासून अलिप्त आहे. जगाने ज्याला दूर केलं, ज्याला कोणीच जवळ घेत नाही, त्याचा जे उद्धार करतात ते साधू. दया करणे जे प्रासी, दया दया करणी जी प्रासी, ही दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तुझी भगवंताची मूर्ती. जी का रंग जले मरा म्हणजे मृत्यू आणि राम म्हणजे जीवन. मृत्यूच्या जापाने जीवनाचा काय अर्थ लागू शकतो हे वाल्या कोळ्यांनी जगाला शिकवलं. घेताना वाल्या कोळी वाल्या कोळी महापप्पा वाल्या कोळ्याने पण मरा म्हटलं बा. मरा म्हणता 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 राम नाम
मंडळी आता आपण मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नाम हो राम नामाने तरलेत पापी तरलेत पाषाण तरलेत म्हणून राम राम असं जप करा. रामायणामध्ये गोड प्रसंग आलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्रजी आणि रावण यांचं युद्ध संपलं. रावणाचा मृत्यू झाला. सायंकाळची वेळ झालेली. भगवान प्रभू रामचंद्रजी उद्विग्न झाले. युद्धभूमीवर नजर टाकली. सायंकाळची वेळ, चंद्राची शीतल छाया पसरलेली. युद्धभूमीवरती जणू काय संपूर्ण रक्ताचा सडा शिंपडावा अशी युद्धभूमी चमकते. युद्धभूमीवरती अनेक प्रेत पडलेले, त्यांच्याजवळ नातेवाईक येऊन रडतायत. माता भगिनी केस मोकळ्या सोडून ऊर बडून रडत होत्या. तो आक्रोश देवाने पाहिला. भगवंताचे डोळे भरून आले. आपल्या पाप झालं आज. भगवंत एकांतात जाऊन बसले. युद्धभूमीवरती मंदोदरी माता आल्या, रावणाच्या धर्मपत्नी. 5 पतिव्रतांमध्ये एक पतिव्रता मंदोदरी माता. मंदोदरी मातेनं रावणाच्या मृतदेहाचं दर्शन घेतलं. स्वतःच्या कपाळाचं कुंकू हाताने पुसलं आणि युद्धभूमीवर आवाज दिला, माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय त्यांना मला भेटता येईल का? एक सेवक आला. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या जवळ आणून सोडलं. कोणता माहिती हॅमिंग करतो? हॅमिंग करतो कोणता? तेवढं बंद करा. हात चालतो. हॅमिंग नको. हॅमिंग तो बंद करा. नंतर चालू. माझ्या मालकाला ज्यांनी मारलंय त्यांना मला भेटता येईल. एक सेवक आला. भगवंताच्या जवळ येऊन मंदोदरी मातेला सोडलं. मंदोदरी मातेची सावली भगवंताच्या अंगावर पडणार इतक्या भगवंत उठून उभे राहिले. मागे वळून पाहिलं, हात जोडले. प्रणाम माते, क्षमा करा मला, माझ्या हातनं अपराध घडला. युद्धभूमीवर हा सगळा संहार व्हावा हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं माते. युद्ध व्हावं माझी इच्छा नव्हती. तुमच्या मालकाच्या हट्टापुढे माझा नाईलाज झाला. मला क्षमा करा. तुमच्या कपाळावर कुंकू नाही आज, त्याला मी जबाबदार आहे. मला जो शाप द्यायचा, जी शिक्षा द्यायची ती द्या माते, मला क्षमा करा. मंदोदरी मातेचे डोळे भरून आले. मंदोदरी माता म्हणे, प्रभू मी तुम्हाला शिव्या द्यायला आले नाही, मी तुम्हाला दूषण द्यायला आलीच नाही. मग मला आज त्या दिव्य शक्तीचं दर्शन घ्यायचंय, ज्या दिव्य शक्तीनं माझ्या मालकाला पराभूत केलं. कारण माझा मालक आजपर्यंत पराभूतच झाला नव्हता. पराभव नावाचा शब्द माझ्या मालकाच्या शब्दकोशात नव्हता. ज्याने 33 कोटी देव बंद केले, जो भगवान शिवजींचा लाडका भक्त आहे, जो माझा मालक ज्याच्या पायाजवळ अष्टमा सिद्धी आहे, भगवान शिवजींचं स्तोत्र माझ्या मालकाने गावं या विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. शिवतांडव स्तोत्र हे माझ्या मालकाने रचलेलं आहे, स्वतः गायलेलं आहे. माझे मालक जर गायला लागले असा स्वर लागायचा तर गंधर्वांनी त्यांचं गाणं मंत्रमुग्ध होऊन ऐकावं. हे ब्रह्मांड मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या स्वरामध्ये होती. आजपर्यंत कधी पराभूत नव्हता झाला माझा मालक. आज अशा कोणत्या शक्तीनं त्यांना पराभूत केले, मला त्या शक्तीचं दर्शन आल्याबरोबर झालं. प्रभू बोलतात, कोणती शक्ती? आणि माझ्या मालकाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, पण माझ्या मालकाची माता बहिणींकडे पाहण्याची नजर चांगली नव्हती. मी सांगत होते की प्रभू आदी भगवती सीता माता विश्वाचा अधिष्ठान आहे. आपण त्यांचं पूजन करावं. त्यांच्याबद्दल कोणत्याही माता भगिनीबद्दल मनात वाईट विचार येऊ देऊ नये. आपण वंदनीय आहोत, माता भगिनींना वंदन करावं. मनात वाईट विचार करू नका, परिणाम भोगावे. मी सांगत होते, नाही ऐकलं माझं, शेवटी परिणाम भोगावाच लागला. पुढचं वाक्य फार छान बोलल्या मंदोदरी माता. मंदोदरी माता म्हणतात, माझ्या मालकाकडनं कधी माता बहिणींचा सन्मान घडला नाही, पण मी तर तुमच्या दृष्टीनं आज परस्त्रीचे प्रभू, मी तर परस्त्री आहे. माझी तुमची आज पहिली भेट आहे. तुम्ही माझी सावली सुद्धा अंगावर पडू दिली नाही. सावली अंगावर पडायची आज ज्यावेळी मला पाहिलं, त्यावेळी पहिला शब्द तुम्ही उच्चारला, प्रणाम माते. माता बहिणींविषयीचा जो आदर तुमच्या अंतःकरणात आहे, या आदरामुळं या विश्वात तुमचं नाव आजपासून मर्यादा पुरुषोत्तम नावानं म्हणून करी हे चिका करी हे चिका
असा जप का करायचा? मर्यादा पुरुषोत्तम आहे, विश्वाचे मालक आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या राम नामाचं भजन करणारे हनुमानजी महाराज, भगवान प्रभू रामचंद्रजींच्या राम नामाचं भजन करणारे माझे भगवान शिवजी. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, भजन करी राम भगवान शिवाजींनी भजन केलं, आजही भजन करतात. भगवान श्री हनुमानजी महाराजांनी भजन केलं, आजही भजन करतात. राम राम असं जप करतात. भजन करण्याकरता, सेवा करण्याकरता एक महत्वाचा दागिना पाहिजे. तो दागिना जर परिधान केलेला असेल तरच ती सेवा फलद्रूप होते. कोणता दागिना? दागिना मी देतो तुम्हाला आजच्या कीर्तनात. तुम्ही म्हणाल दागिना देतो बाबा? हा, गुढी पाडव्याचा दागिना घेऊन जा माझ्याकडून. आता दागिना, दागिना म्हणजे सोन्याचा नाही बरं, सोन्याचा नाही, चांदीचा नाही, रुपयाचा नाही. दागिना 3 शब्दांचा आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. भगवंताची कृपा, संतांची कृपा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असतील तर आमच्या अंतःकरणामध्ये जो दागिना पाहिजे त्या दागिन्याचं नाव आहे नम्रता. प्रमाण सगळ्यांच्या पाठे नम्र झाला तेने कोंडिले अनंता. आणखी सोपं वाक्य सांगतो. जुनी माणसं एक वाक्य बोलायची, अर्ध मला आठवतं, अर्ध काय आठवणं, थोडी मदत करा मला. जुनी माणसं एक वाक्य बोलायची, आजही आज ते वाक्य प्रसिद्ध आहे. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा आहे की नाही सोपं? मुंगीला मागायची गरज आहे का? आई थाट त्या मुंगीचा, हे गुळाचा नैवेद्य. हो, जगद्गुरूंनी गात यात नोंदवला अनुभव. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा लहानपण जया अंगी मोठे पण महापुरे झाडे जाती तेथे लवाळी. हो, तुका म्हणे जाण व्हावे लहाना उनी लहान. लहान म्हणजे परिस्थितीनं नाही, लहान म्हणजे नाही, लहान म्हणजे शरीरानं नाही, लहान म्हणजे अंतःकरणातून नम्रता. विठ्ठला विठ्ठला. 5 वाक्य सांगतो. एवढे 5 वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होती 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. पहिलं वाक्य, सोनं वितळलं की त्याचे अवजार होतात. अलंकार. हाय 5G चं नेटवर्क आहे. मी म्हटलं नेटवर्क गायब झालं काय? सोन्याच्या गोळ्याला किंमत का अलंकाराला? अलंकाराला. लोखंड आहे, लोखंडाच्या गोळ्याला किंमत आहे का अवजाराला? अवजाराला. पीठ आहे, पिठा डब्याला किंमत आहे का भाकरीच्या प्रसादाला? भाकरीच्या प्रसादाला. काळी आई आहे, नुसती मातीला किंमत आहे का पिकाला किंमत आहे? पिकाला किंमत आहे. तसं देह सगळ्यांच्या सारखाच आहे. याच्यात जे नम्रता रूपी अलंकारानं जे व्यक्तिमत्व सुशोभित होईल त्याला किंमत दिली जाते. गात्यातलं प्रमाणे व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे तुका. बॉक्स सगळे सारखेच आहे, पण याच्यातलं व्यक्तिमत्वाची किंमत ही वेगवेगळी का असते? त्याच्या अंतःकरणात असलेल्या व्यक्तिमत्व विकासाच्या मूल्यांमुळे त्याची किंमत वाढते. बरोबर? आणखी सोपं उदाहरण, आपल्या खिशामध्ये मोबाईल आहे,
त्या मोबाईलची साईज सगळी सारखीच आहे, पॉकेट साईज आहे, खिशात बसन एवढाच मोबाईल आहे, साईज सारखीच आहे, पण प्राइस कमून वेगवेगळे आहे. साईज तर सारखीच आहे, त्यांच्या किमती कमून वेगवेगळे आहे. मग सरसकट कमून नाही 100च कोणचा घेऊन जा असं आहेत का? ठेवले बाहेर दुकानदारांनी हे 200 ला कोणचा न्या, चला आयफोन न्या नाही तर सॅमसंग न्या, अल्ट्रा सिरीज न्या. नाही, प्राइस जी आहे, किंमत जी आहे ती त्याच्या आतल्या गुणधर्मावर असते, त्याला इनबिल्ट फीचर्सवर त्याची प्राइस आहे. बरोबर, तसं आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताने दिलेला एक गुण असतो, कोणता ना कोणता गुण प्रत्येकाला दिलेला आहे. त्या गुणाकडे लक्ष देऊन त्या व्यक्तिमत्वानं त्या गुणाचा विकास करावा. कोणाकडे सेवाभाव दिला, कोणाकडे सेवाभाव दिला, कोणाकडे स्वर दिला, कोणाकडे ताल दिला, कोणाकडे वडीलधाऱ्यांचा आदर दिला, कोणाकडे गोरगरिबांची सेवा दिली, कोणाला स्वयंपाकाचं ज्ञान दिलं, कोणाला काय ज्ञान, कोणाला काय ज्ञान. हो, प्रत्येकाला काही ना काही गुण देवानं दिला. त्या गुणाकडे पाहून त्याने स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करावं. त्यानुसार आमचं जीवन हे देवत्वापर्यंत पोहोचत असतं. सोनं वितळलं तरच अलंकार होतात, नाही वितळलं तर गोळाच्या गोळा राहणार आहे. फक्त सोन्याचं उदाहरण का सांगितलं, कारण माणूस सुद्धा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून घेणारा असावा. त्याचं कारण आपल्याला या मृत्यू लोकात परत परत संधी मिळणार नाही. पुढचा जन्म जर परत नेवरगावला घ्यायचा ठरला तर कोणाचं वशील लावावं लागेल आपल्याला. परत जर नेवरगावला मला यायचंय, परत निमगाव फेरीला यायचंय मला जन्माला, मला वशील लावाच लागेल, काही झालं तरी जमल का? नाही. या जन्मावर, या जगण्यावर कितीदा नरदेहा दुर्लभ शतवर्षाची गणना त्यामध्ये तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही नरदेह दुर्लभ आहे. म्हणून या जन्मात आपल्याला हे काम करायचं, जे काम जगद्गुरूंनी सांगितलंय, करी हे जे काम मना जपे राम राम. आता जपाचा आणि छंदाचा काही संबंध नाही. जप काही क्षणाचा आहे आणि छंद आयुष्यभराचा. बरोबर, मनाचा स्वभाव आहे. या मनाची एक निकी जे देखील या गोडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावी जैसे.
मनाला तुम्ही फक्त संसारातलं सुख दाखवलं, त्याला अजून भजनातलं सुख दाखवलंच नाही. त्याला एकदा भजनापर्यंत घेऊन तर जा. मग त्याचा स्वभाव आहे तुलना करणं. मग ते संसारातल्या सुखाबरोबर भजनातल्या आणि जपाच्या सुखाची तुलना करणं. त्याला ते भजनातलं सुख इतकं भारी वाटतं ना की त्या भजनात त्याला राहावं वाटतं. प्रत्येक क्षण भजनामध्ये जावा. हरी भजनावी मका हरी 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 भजनावी चिंतनामध्ये मन गुंतलं, त्याला संसार नको वाटायला लागला. आणि एकदा चिंतनात गुंतलं ना की त्या गुंतवणुकीला संप्रदायामध्ये छंद म्हणतात. येणे सोसे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही. माझ्या जगद्गुरूंचा अनुभव आहे. आता कोठे धावे मन, तुमचे चरण घेतले. लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेना सोडी ऐशी झाले. म्हणून जगद्गुरूंनी विनंती केली, जप केला की आपाप छंद लागावा. अभंगाचं दुसरं लागो हाती छंद. Oh
मनाला छंद लागावा, गोविंद गोविंद असा छंद लागावा, राम नामाचा जप व्हावा आणि गोविंद गोविंद असा छंद लागावा. गोविंद गोविंद हा छंद कुणी घेतला? गोविंद हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं नाव आणि गोविंद हे नाव माता द्रौपदीने दिलेलं देवाला नाव. हो, माता द्रौपदी या भगवान परमात्म्याला गोविंद म्हणायचं. हो, छंद लागला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या नामाचा छंद. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे, याला म्हणतात छंद. परिस्थिती कोणती असू द्या, कशी असू द्या, भजन बंदच नाही. विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जात्या कोणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या नावाचा छंद लागावा. गोपाळांची परिस्थिती, गोपिकांची परिस्थिती पाहिली तर गोपाळांच्या अंगावर कधी व्यवस्थित कपडे असायचे, कधी नसायचे. गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा, नॅपकिन नाही, उपरणं नाही, मफलर नाही. सर्दी पुसायची कशी? सर्दी पुसायची दंडाला, खांद्यापासून ते कोपरापर्यंत वाफा फुल भरायचा. हा वाफा फुल झाला की नंतर या वाफेला बार द्यायचे. हे दोन्ही वाफे फुल झाले की मनगटाजवळची छोटी वाफी राहायची, ते भरून घ्यायची. ऊन पडलं ना दुपारच्या वेळी तर ती अंगावरची सर्दी अशी वाळायची आणि अशी 2 mm ची पोपडी धरली राहायची. कोणता फ्लेवर राहायचा तो फ्लेवर? सध्या फ्लेवरचे दिवस आहे ना, मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट फ्लेवर, पायनॅपल. सर्दी अरे ती बाकीचे गोपाळ म्हणायचे अरे जा स्नान करून ये. तो म्हणायचं नाही, मी जर स्नानाला गेलो तेवढ्या वेळेत माझा कानोबा येऊन गेला, मला कानोबाला भेटायचं, नाही जाणार मी स्नान. कृष्णा, हे कृष्णा, अरे तू आलं पाहिजे रे, तू ये बरं पटकन, मी तुझ्या करता आलो रे, मला बाकीचे गोपाळ जवळ नाही घेते. अरे सगळ्यांनी मला उन्हात बसवलंय, तू लवकर ये कृष्णा, मी तुला भेटायला आलो. अरे घरून निघाल्यापासून तुझं भजन करतोय, तुझ्याच नामाचं चिंतन करतोय, तुझ्या भेटी करता माझं अंतःकरण व्याकुळ झालं. कृष्णा तू लवकर ये रे कृष्णा. कान्हैया रे कान्हैया छंद मना गोविंद गोविंद, गोकुळातला आनंद दिला तो छंदामुळे. गोकुळात रंग खेळतो, गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो हरी मोहना रंग राधा राधिका लाली तोला श्याम सावळा लागला तुझा रंगानिवा सुरबाबीचा मोहवी मना गोकुळाला रंग खेळो राधिका राधिका
खेळतो रंग खेळतो बिहारी हो अनाथ गंधराधिका गंधराधिका बावरी बावरी लागो हाची छंद मना गोविंद गोविंद हा छंद लागावा ही विनंती महाराज करतात अभंगाचे शेवट
परमेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र निवरगाव सप्ताह संयोजन समिती उदार अन्नदाते कीर्तन सौजन्यदाते आणि गावातील सर्व तरुण मित्रमंडळ सर्वांच्या सुंदर नियोजनाने संपन्न होणारा हा भगवंताचा जन्मोत्सव आजची सेवा तुमचं सर्वांचं प्रेम आग्रह ही सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घेतली त्याबद्दल ग्रामस्थांचे सप्ताह कमिटीचे आणि भजनी मंडळाचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू आपल्या गावचे भूषण पूजनीय नामदेवजी महाराज शिंदे धावपळ करत करत ती पोहोचलेत. बाबांनाही वंदन आहेत. खूप वेळ झाला धावपळ करत ती सेवा अडकून इथपर्यंत आले म्हणून नामदेव बाबांनाही वंदन करतो. नामदेव बाबांच्या मार्गदर्शनाने दिनांक 1 मे पासून शिबिर सुरू होते. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना परिसरातील विद्यार्थ्यांना पाहुणे मंडळीच्या विद्यार्थ्यांना एक चांगली पर्वणी आहे. नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनानं अतिशय चांगलं शिबिर आपल्या गावामध्ये ते आयोजित करत असतात दरवर्षी. गीतेचा पाठ असेल, हरिपाठ असेल, अभंग असतील, माऊलींच्या ओव्या असतील, पसायदान असेल, हे सगळंचे सगळं आपल्याला या बाल संस्कार शिबिरामध्ये या विद्यार्थ्यांना देता येईल आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतील. बालपण हे संस्काराने शोभतं, तरुणपण हे त्यागाने शोभतं आणि म्हातारपण हे भजनाने शोभतं. म्हणून बालपणामध्ये जे संस्कार आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून बाल शिबिराच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडवतात ते विद्यार्थी आपल्या गावातील वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे सुरू ठेवत असतात. माझ्या मागे उभे असणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळेचे सगळे विद्यार्थी नामदेव बाबांनीच घडवलेले आहेत आणि त्यांच्या शिबिरामध्ये घडलेले. म्हणून नामदेव बाबांच्या शिबिराला आपण सगळ्यांनी सहकार्य करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये कसं सहभागी होता येईल हा सगळ्यांनी प्रयत्न करा. कारण हे शिबिर आपल्या गावात होते, आपलं भाग्य आहे. आम्ही मंडळी वाट पाहतो तिकडं आम्हाला 100 किलोमीटर वरती पोरं नेऊन घालावे लागतात. आपल्या तर दारातच आहे. म्हणून आपल्या घरासमोर, आपल्या घरामध्ये, आपल्या दरबारामध्ये, आपल्या पवित्र भूमीमध्ये शिबिर संपन्न होते. नामदेव बाबांना धन्यवाद देईल. अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन आपण करतायत. महात्म्याचा फार मोठा त्याग आहे. विद्यार्थी घडवत असताना प्रपंचाकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. पण हे विद्यार्थी घडवतात. अतिशय चांगली परंपरा आपल्या गावामध्ये नामदेव बाबांनी सुरू ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आशीर्वाद घेतो, आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल